नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. दारावरची बेल वाजली आणि अर्धवट झोपेत असणारे भाऊ सवयीप्रमाणे उठले. आज त्यांच्या हातापायात त्राण नव्हतं. दाराबाहेर लटकत असणाऱ्या पिशवीतून दुधाची पिशवी आणि वर्तमानपत्र त्यांनी हातात घेतलं आणि दार बंद करून सोफ्यावर ते तसेच पडून राहिले. सहज म्हणून त्यांची नजर वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर गेली. अपेक्षेप्रमाणे एका कोपऱ्यात छोटीशी बातमी आलीच होती. निहार सावंत या तरुणाची झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या. भाऊंना ती बातमी वाचायची नव्हतीच. स्वतःच्या मुलाच्या आत्महत्येची बातमी एका बापाला वाचावीशी वाटेल. भाऊंची नजर सहज समोर असणाऱ्या एका फोटोकडे गेली. समोरच्या भिंतीवर त्यांची पत्नी, भाऊ स्वतः आणि निहार यांचा हसतमुख फोटो. मागच्या वर्षी हृदयविकाराने पत्नी गेली आणि यावर्षी आपला 30 वर्षाचा मुलगा. आता भाऊ एकटेच राहिले होते. पत्नीचं वय तसं फार काही नव्हतं. भाऊ 63, पत्नी त्यांच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान, म्हणजे अवघं 59 वय. हे काही मरण्याचे वय आहे. पण तरीही हा धक्का भाऊंनी सहन केला. पण निहार 29 पूर्ण आणि 30वं चालू. त्याच्या लग्नाचे बघणे सुरू होते आणि हे अचानक टेबलवर पडलेल्या नोटांच्या पुडक्याकडे भाऊंनी बघितले. 10,000 रुपये काल आपल्यासाठीच आणले त्याने. किती साधा मुलगा होता निहार, आणि तरीही त्याने अशा रीतीने आयुष्य संपवावं. आत्महत्या का? काय कारण? काल सकाळी भाऊ नेहमीप्रमाणे उठले, योगासने केली. त्यांनी घड्याळात बघितले, 7 वाजलेच आहेत. आता इतक्यात निहार उठेल. निहार उठला की चहा टाकायचा असा विचार त्यांनी केला आणि भाऊ वर्तमानपत्र वाचत बसले. पण बराच वेळ झाला तरी निहार उठला नव्हता. खरं तर निहार कधीच वेळाने उठत नाही. घरी स्वयंपाक करून तो ऑफिसला जातो. पत्नी गेल्यावर त्यालाच तर सगळं करावं लागतंय. मग आज उशीर का? तब्येत तरी बरी असेल ना? भाऊ काळजीने उठले. खोलीचा दरवाजा नेहमीप्रमाणे नुसता पुढेच केला होता. भाऊंनी निहार हाक मारली, पण तरीही निहारचा कोणताच प्रतिसाद नाही. भाऊंनी जवळ जाऊन त्याला हलवले, पण तरीही निहार गप्प होता. बराच वेळ भाऊ त्याला हाक मारित होते आणि निहार काहीच बोलत नव्हता. मग मात्र भाऊंना शंका आली. त्यांनी आपला हात त्यांच्या नाकाजवळ नेला आणि त्यांच्या काळजाचा पाणी झालं. सहज त्यांची नजर शेजारच्या बाटलीकडे गेली. झोपेच्या गोळ्यांची बाटली होती ती. म्हणजे निहारने या गोळ्या खाऊन अरे पण का? विचार करायलाही त्यांना वेळ नव्हता. काहीतरी लगेच गडबड करायला पाहिजे. भाऊ घाईघाईने बाहेर आले. एका मित्राला फोन केला. मित्रही लगेच आला. डॉक्टर, हॉस्पिटल, पोलीस, सगळी गडबड सुरू झाली. एका टेबलावर लिहून ठेवलेली चिठ्ठीसुद्धा सापडली. माझ्या आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नका. डेड बॉडी हातात यायला संध्याकाळ झाली आणि मग आपल्या मुलाचं प्रेत. त्यांनी सरणावर बघितलं. भाऊंना प्रश्न होता, निहारने आत्महत्या का केली? निहार ही स्टेटमेंट कालच तयार करून मी मेल करायला सांगितली होती. ही माहिती ताबडतोब देण्याबाबत हेड ऑफिसनं वैयक्तिक मला फोन केला होता. याबाबत मी स्पष्ट सूचना देऊनसुद्धा काल या कामाला सुरुवातसुद्धा न करता तुम्ही चक्क बाहेर गेला होतात. काय इतकं काम होतं तुम्हाला? देशपांडेचा आवाज चढला होता आणि निहार खाली मान घालून ते सगळं ऐकत होता. साहेबांनी योग्य त्या सूचना दिल्या होत्या. काल दुपारी 3 वाजता त्यांनी सांगितलं होतं. 5 वाजेपर्यंत सगळं तयार ठेवून लगेच मेल करा. ते नसले तरी फडणवीस साहेबांच्या मेल आयडीतून पाठवा. पण निहारने हे काम केलं नव्हतं. पण निहारचं सुद्धा काल नाईलाजच होता. साहेबांना खरं कारण सांगणं त्याला योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे तो गप्प उभा राहिला. अहो, मी काय विचारतोय तुम्हाला? तुम्ही बोलत का नाही? मी तुम्हाला इतकंही सांगितलं होतं. 22 तारखेला म्हणजे आज साहेबांच्या बरोबर रात्री मीटिंग आहे मुंबईला. 2 वाजता मी शाखेतून बाहेर पडेन. 5 वाजता माझं विमान आहे. पण इतकं गांभीर्याने सांगूनसुद्धा तुम्ही काहीच मनावर घेतलं नाही आणि बेदरकारपणे निघून गेला. आणि आता कारणसुद्धा सांगत नाही. सर, माझं थोडं वैयक्तिक कारण. अहो, मी माझी बायको पोरं विसरून रात्रंदिवस इथं मरतोय आणि तुम्ही वैयक्तिक कारण सांगताय. आणि काय होतं वैयक्तिक कारण तुमचं? देशपांडेंनी अपरोधानं विचारलं.
निहार पुन्हा गप्पच. देशपांडेंनी रागाने बेल दाबली आणि शिपायाकडून फडणवीसांना बोलावलं. फडणवीस, ही स्टेटमेंट्स काल तयार ठेवायला सांगितली होती. तुम्हाला सुद्धा याची कल्पना होती. काल निहार तुम्हाला सांगून गेला होता. होय, काल 3 वाजता त्यांनी मला सांगितलं एक अर्जंट काम आहे. मी त्यांना विचारलं सुद्धा. साहेबांनी एक काम सांगितलं आहे याची आठवणसुद्धा करून दिली. पण तासाभरात येणार आहे आणि आल्यावर उशिरा बसून सगळं काम करतो असं त्यांनी सांगितलं. मला वाटलं त्यांच्या वडिलांची तब्येत बरी नसेल म्हणून मी त्यांना परवानगी दिली. फडणवीसांनी एका दमात सगळं सांगितलं. देशपांडेंनी आवाज थोडा मवाळ करून विचारलं, तुमच्या वडिलांची तब्येत बरी नाही का निहार? म्हणून गेला होतात का? खरं तर हो असं म्हटल्यावर विषय मिटला असता, पण खोटं बोलणं त्याला कधी जमलं नाही. वडिलांची तब्येत बरी आहे. मग तुम्हाला काही झालं होतं का? नाही, मी पण बरा आहे. अहो, मग काय वैयक्तिक कारण असू शकतं? तुम्ही बरे आहात, वडील बरे आहेत, मग झालं काय नेमकं? तासाभराचं कन्सेक्शन तुम्ही का घेतलं? हा प्रश्न हे काम झालं असतं तर मी विचारला सुद्धा नसता. पण तुम्ही तास म्हणता आणि गायब होता. आणि माझा साहेब माझा अपमान करतोय हे मी खपवून घ्यायचं. सम ऑन युअर निहार. देशपांडे हळू आलेला आवाज पुन्हा चढला. देशपांडे फाडफाडी निहारला बोलत होते आणि निहार शांतपणे सगळं ऐकून घेत होता. निहारचा शांतपणा बघून देशपांडेचा आवाज अधिकच चढत होता. केबिनच्या बाहेरसुद्धा सगळं ऐकू येत होतं. संतापाने त्यांचं अंग थरथरत होतं. काल रात्री साहेबांनी घरी फोन करून केलेला अपमान त्यांच्या आधीच जिवारी लागला होता आणि त्यात हे निहारचं नुसतं गप्प बसणं. पण आपलंच BP वाढून आपल्याला त्रास होतोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांनी स्वतःला सावरलं. निहार, मी आता कंपनीच्या हेड ऑफिसला फोन करून तुमची बदली दुसरीकडे करू शकतो या क्षणाला, पण मला हा विषय वाढवायचा नाही. आत्ता 11 वाजलेत घड्याळात. कोणत्याही परिस्थितीत 1 वाजेपर्यंत मला स्टेटमेंट्स पूर्ण करून द्या. मी 2 वाजता बाहेर पडेन. फडणवीस, त्यांना तुम्ही मदत करा. नो एक्सक्यूज. चलो क्विक. देशपांडे घाईघाईने विमानतळातून बाहेर पडले. त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन तिथे हजरच होता. ड्रायव्हरला त्यांनी फास्ट गाडी मारायला सांगितले. काल घडलेला सगळा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर जशाच्या तसा उभा राहिला. आज सकाळी फडणवीसचा फोन आला. निहारने काल रात्री झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. तेव्हापासून देशपांडे बेचैन होते. तोच विचार करून त्यांची बेचैनी अधिकच वाढत होती. कधी एकदा त्यांना ऑफिसला जातोय असं झालं होतं. त्यांना उगीचच वाटत होतं आपण बोललो म्हणून निहारने आत्महत्या केली हा विचार मनात यायचा आणि अधिकच घाबरायचे. पण त्यांनी तो विचार झटकून टाकला. कसं शक्य आहे? एवढ्या मोठ्या कंपनीच्या सगळ्यात मोठ्या शाखेचा व्याप सांभाळायचा म्हणजे या गोष्टी होणारच ना. म्हणून काय कोणी आत्महत्या करतं का? मला सुद्धा माझा साहेब बोलतो म्हणून काय आयुष्य संपवायचं? निहार हा सिन्सिअर स्टाफ होता, पण तरीसुद्धा थोडा हळवा होता का? अलीकडे तर त्याने आत्मविश्वास गमावलाय असं वाटत होतं. पण आत्महत्या, छे, तसा मुलगा नव्हता तो. मग काय कारण? निहार असं काही करल असं वाटलं नव्हतं. त्याला काही अडचणी होत्या का रे? देशपांडे अजून आलेले नसल्याने मित्र आपापसात कुजबुजत होते. नाही रे, कसल्या आल्यात अडचणी? पगार तसा बरा आहे आपल्याला. त्याच्या घरी तर दोघेच आहेत, तो आणि त्याचे वडील. कितीसं लागणार आहे दोघांना? त्यात वडिलांची पेन्शन असतेच ना. आर्थिक अडचणी असतील तर असं वाटत नाही. लग्नासाठी मुलीसुद्धा बघत होता तो. तसं वय वाढत होतं त्याचं. त्यात आपली लग्न झाली आहेत, त्यामुळे पुन्हा थोडं फ्रस्ट्रेशन पण येत असेल. नाही रे, 30 म्हणजे काही फार नाही. अलीकडे नाहीतरी मुलांची लग्ने उशीरच होतात ना. पण त्याच्या वडिलांची मात्र दया येते रे. काल बघितलंस ना किती हताश झाले होते. मागच्या वर्षी निहारची आई गेली
आणि यावर्षी हे असं झालं. निहारनं निदान आयुष्य संपवायच्या आधी आपल्या वडिलांचा चेहरा तरी डोळ्यापुढे आणायचा. काय एक एक गोष्टी घडतात ना. पण काय रे, ज्या दिवशी देशपांडे बोलला ना त्याच रात्री निहार गेला ना. या देशपांड्यामुळे तर त्याने केले नसेल ना. कुणीतरी दबक्या आवाजात विचारलं आणि त्याचवेळी देशपांडे आत आले. शेवटचं वाक्य देशपांडेने ऐकलं तर नसेल ना. या भीतीमुळे सगळे एकदम गप्पा बसले आणि आपापल्या कामाला लागले. देशपांडे तडक आपल्या केबिनमध्ये गेले. कोणीतरी त्यांच्या टेबलवर पेपर ठेवलाच होता. निहार सावंतची आत्महत्या. देशपांडेंनी फडणीसना बोलावून घेतलं. फडणीस ताबडतोब आत आले. काय हो फडणीस, हे निहारने असं काय केलं? काही कळत नाही बुवा. देशपांडेंनी आपल्या टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास ओठाला लावला, स्वतःला स्थिर केला आणि विचारलं, अलीकडे अपसेट असायचा का हो जरा? देशपांडेंनी स्वतःमुळे काही झालं नाही याचा अंदाज घेतला आणि फडणीसच्या ते लक्षात आलं. नाही हो, तसा फ्रेश होता तो. काम तर मन लावून करायचा. देशपांडेंनी आवंढा गिळला. आर्थिक अडचणी तर नाहीत ना? वाटत नाही. पगारही बरा होता त्यांचा. देशपांडेंना त्याचं कुतूहल गप्प बसू देत नव्हतं. त्यांनी सरळ विषयाला हात घालायचं ठरवलं. तुम्ही गेला होतात का त्याच्या घरी वडिलांना भेटायला? त्यानं काही चिठ्ठी बिट्टी? आम्ही डायरेक्ट स्मशानातच गेलो होतो. चिठ्ठीचं काहीच कळलं नाही. वास्तविक माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये हे निहारने लिहून ठेवलं होतं आणि फडणीसना ते माहीत होतं. पण देशपांडेंना घाबरण्यात फडणीसांना त्याही परिस्थितीत मजा येत होती. फार बोलतो सगळ्यांना, जरा घाबरू दे याला पण. आता तरी शांत येईल. फडणीस देशपांडेचा सूड उगवत होते आणि देशपांडे घाबरत होते. त्यांना मनोमन वाटू लागलं, आपण बोलल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली. आता पोलीस चौकशी चालू होईल. सगळं सहन केलं पाहिजे. देशपांडे विचार करीत बसून राहिले आणि मध्येच त्यांनी फडणीसना विचारले, का हो फडणीस, ज्या दिवशी मी स्टेटमेंट्स करायला सांगितली, म्हणजे 21 तारखेला. 21 ना? हो 21 की. तो तासाभरात जाऊन येतो म्हणून निहार गेला कुठेतरी. कुठे गेला असेल हो? मला तर सगळं गूढच वाटते. देशपांडे स्वतःशी बोलतायत की त्यांच्याशी हे त्यांना कळतच नाही आणि ते देशपांडेच्याकडे बघत बसून राहिले. मृदुलानं लिपस्टिकचा शेवटचा हात ओठावरून फिरवला, स्वतःच सौंदर्य 3 आरशात न्याहाळत. कुणीही आपल्या रूपावर लगेच भाळत हा अभिमान होता तिला. कॉलेजमध्ये असल्यापासून अनेक मुलं तिच्या मागे पुढे करायची, पण मृदुलानं कुणाला भाव दिला नव्हता. मृदुला केवळ दिसायला सुंदर होती असं नाही, तर अभ्यासात सुद्धा हुशार होती. MBA केलं आणि ती एका कंपनीत नोकरीला सुद्धा लागली. पगारही चांगला मिळू लागला आणि एका बँकेचे कर्ज घेऊन तिने एक फ्लॅट विकत घेतला आणि तिथे स्वतः राहू लागली. आई कोल्हापुरात राहत होती आणि मृदुला पुण्यात. नोकरीला लागल्यावरही तिथे सुद्धा तिच्या मागे पुढे करणारे बरेच होते, पण मृदुलानं तिथे सुद्धा कुणाला जवळ केले नाही. सगळ्या गोष्टी जेवढ्याच तेवढ्या. जर कुणी जास्त जवळीक करू लागलं तर त्याला फटकारण्यात इतपत धाडस तिच्यात होतं. बोलायला काहीशी फटकळ होती. तिची आई नेहमी तिच्या लग्नाची काळजी करायची. मृदुलाच्या प्रेमात बरेच जण होते, तरीसुद्धा ती कोणाच्या प्रेमात नव्हती. आपल्या मैत्रिणीशी बोलताना ती म्हणायची, प्रेमात पडले तर एकाच मुलाबरोबर डेटिंग करता येईल, पण सध्या मी विवाह ॲपमध्ये नाव घातले आहे ना, तर अनेक मुले बघता येतात. डेटिंगचं आहे ते आणि मजा येते, पण याचासुद्धा तिला कंटाळा आला होता आणि म्हणून तिने ठरवले होते आता फक्त 1-2 मुले बघायची आणि पसंत करून टाकायचे. तिला नापसंत करण्याचा प्रश्नच नाही, इतका आत्मविश्वास तिला होता. आजच 4 वाजता तिला भेटायला मुलगा येणार होता आणि ती डेटिंगला बाहेर जाणार होती. काय बरं नाव त्याचं? अलीकडे इतकी मुलं बघितली आहेत, नावच लक्षात राहत नाही.
ती स्वतःशीच हसली आणि त्याचवेळी दारावर बेल वाजली. घड्याळात 4 वाजले होते. म्हणजे आला वाटतं मुलगा. वेळेवर आला की मृदुलानं दरवाजा उघडला आणि दारात स्मार्ट मुलगा उभा होता. त्याला बघताच मृदुला खुश झाली. मृदुलानं त्याचं स्वागत केलं आणि आत बोलवलं. मी मृदुला म्हणून तिनं हात पुढं केला. मी निहार सावंत. स्वतःची ओळख करून देत निहारनं थोडंसं दबकतच हात पुढे केला. निहार आपल्याला बघून थांबलाय हे तिनं ओळखलं. स्वतःच्या सौंदर्याचा तिला गर्व वाटू लागला. थोडंसं स्थिर झाल्यावर ती म्हणाली, चल जाऊया बाहेर. बाहेर कशाला हो, इथं आहेच की. तुमची हरकत नसेल तर इथेच बसूया आपण. मला अहो कसलं म्हणतोस, किती मोठं वाटतं ते. मृदुलाचं म्हणणं मला तो कसं बसत हो म्हणाला. आणि खरं सांगू का तुला, आपण जितकं मोकळेपणानं बोलू तितकं आपल्याला दोघांना निर्णय घ्यायला सोपं पडेल. हो ना? हो, तुझी जुजबी माहिती मला माहीत आहे. माझीसुद्धा तू पाहिली असशीलच. मला आई आहे, वडील नाहीत. आई कोल्हापुरात असते आणि मी इथं. मी थोडी बिनधास्त मुलगी आहे, नोकरी करते, स्वतःचे निर्णय स्वतः घेते आणि आयुष्य हे मजा मारण्यासाठी असते या गोष्टीवर माझा विश्वास आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात जे फरक करतात त्यांच्याबद्दल मला घृणा आहे. मी ड्रिंक घेते, ते बघ, ते काचेचे कपाट तिकडे कोपऱ्यात, तो माझा बार आहे. पण मी आहारी जात नाही कशाच्या. दर शनिवारी 2 पेग आणि किशोरची गाणी. स्वयंपाक येतो मला, आणि येतो म्हणजे काय रे, आईने रट्टे मारून शिकवला. मी बाई ठेवली आहे, छान करते सगळा स्वयंपाक. ती नाही आली की ऑनलाईन मागवते. इतकं सगळं असताना उगीच राबण्यात काय अर्थ आहे. आणि बाहेरच खाऊन माझं पोट बिघडतं नाही. इतकं बोलून मृदुला हसली आणि निहार बोलायची वाट बघत बसली. पण निहारला काय बोलायचं ते कळत नव्हतं. बोल ना रे, तुझं काय सांगू. मला वडील आहेत, आमचं पण एक घर आहे, पण ते जुनं आहे. मध्ये आम्ही काही खर्च करून थोडाफार वाढवलं. चांगलं आहे. माझी नोकरी तर तुला माहीत आहेच. पण बाकी लाईफ एन्जॉय करतोय. म्हणजे ड्रिंक्स मी घेत नाही, नॉनव्हेज खात नाही, सगळा स्वयंपाक मी घरी करतो आणि मी आणि वडील जेवतो. मला फार मित्र नाहीत, एकटाच असतो. पण एकटं राहायला आवडतं तुला? तो विचारच करत नाही मी. हे वाटणीला आलेलं आयुष्य आहे मृदुलाचं, आणि त्याचं काहीच पटत नव्हतं. पण तरीसुद्धा निहार मृदुलाला आवडला होता. त्याचा साधेपणा, घाबरत बोलणं सगळंच. नाहीतरी नवरा बायको दोघेही स्मार्ट असून काय करायचं आहे. उलट साधा नवरा असला तर जरा कंट्रोलमध्ये राहील. नाही तर दोघी मिळून ड्रिंक्स घ्यायचे म्हटलं तर संसाराचा पुरता बोऱ्या वाजेल. मृदुला गालातल्या गालात आपल्याच विचारावर हसली आणि निहारला वाटलं ती आपल्यालाच हसते आहे. माझं आयुष्य साधं आहे अगदी. तुम्हाला थोडं विचित्र वाटत असेल. नाही रे, चल कॉफी प्यायला बाहेर जाऊया. नको हो. तासभर निघून गेला. मी फोन सायलेंटवर ठेवला होता. बरेच फोन येऊन गेले. मला ऑफिसमध्ये अर्जंट काम आहे. निहार फोन दाखवत बोलला. गप्प रे, तुला कॉफी हाऊस कुठे आहे माहीत आहे का? अगदी समोर. फक्त 5-7 मिनिट चालत. तेवढ्यात काहीच होत नाही. ठीक काय, चला. आणि हे जाहो बंद कर बघू आधी. ठीक आहे चल. मृदुला त्याच्याबरोबर बाहेर पडली. मनात कुठेतरी तिचा निर्णय होत होता. निहार तिला दिसायलाच नव्हे तर स्वभावाने आवडला होता. ती त्याला खेटून चालत होती. तो आवडल्याचे संकेत देत होती आणि निहार थोडा दूर चालत होता. तो स्पर्श त्याच्यासाठी नवीन होता, पण तरीही त्याला अशी सलगीकरण योग्य वाटलं नाही. दोघंही बोलत बोलत कॉफी हाऊस जवळ आली. मृदुला त्याच्याकडे बघत होती. कोणत्या तरी सिनेमाविषयी, नाटकाविषयी बोलत होती. पण निहार फक्त ऐकत होता. त्याला ऑफिसला जाण्याची घाई झाली होती. देशपांडेचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर होता. फडणीस सारखे फोन करत होते.
मृदुलानं बोलता बोलता त्याचा हात हातात घेतला आणि हळूच दाबला आणि निहारने तो हात हातातून काढून घेतला. मग मात्र मृदुला चिडली. किती बावळट आहेस रे तू. एक सुंदर मुलगी तुझा हात हातात घेते, हळूवार दाबते आणि तू तो सोडवून घेतोस. मी तुला काही सांगण्याचा प्रयत्न करते आहे. काहीच कसं लक्षात येत नाही तुझ्या. तू काय हे आहेस का रे. किती रसिक आहेस तू. एका मुलींचा तू अपमान करतोयस. हे शोभतं तुला. मृदुला पटकन बोलून गेली. निहार खजील झाला. थोडा वेळ कुणीच काही बोलत नाही. मृदुलाला वाटलं आपण उगीच त्याला बोलतो, पण आता बोलून झालं होतं. निहारचा चेहरा पडला होता. मृदुला त्याला जाताना म्हणाली, मी उद्या कोल्हापूरला जाणार आहे. आपण 23 तारखेला बोलू. तिने डोळ्यानंच त्याची माफी मागितली आणि दोघांनी निरोप घेतला. घड्याळात 6 वाजले होते. निहारला ऑफिसमध्ये जायचे होते. देशपांडेंनी सांगितलेले काम करायचे होते, पण त्याला तिकडे जायची इच्छा नव्हती. फडणीसचे फोन वारंवार येत होते, पण निहार ते घेत नव्हता. मगाशी मृदुलाशी बोलताना त्याने फोन सायलेंट केला होता आणि आता तर त्याने बंद करून टाकला. असं का म्हणाली मृदुला. तू काय हे आहेस का. हे म्हणजे काय. तिला काय म्हणायचे होते आणि आपल्याला बावळट म्हणाली. आपण बावळट आहोत. किती स्मार्ट आहोत आपण दिसायला. दारू पिणं म्हणजे स्मार्ट. मला नाही आवडत दारू बिरू, पण स्वतःच्या हिमतीवर आयुष्यात उभं राहणं याला स्मार्टनेस म्हणत नाहीत. आई गेल्यावर घरची सगळी कामं करून आपण ऑफिस आणि घर सांभाळत आहोत. कधी ऑफिसला आपण उशीर केला नाही ना, कधी भाऊंच्याकडे दुर्लक्ष केलं. हे काय बावळटपणाचं लक्षण आहे. मृदुला दिसायला चांगली आहे, आवडली आपल्याला, पण इतकी स्मार्ट मुलगी आपल्या घरी सूट होईल का. राजरोसपणे ड्रिंक्स घेणारी, एका पुरुषाबरोबर खेटून चालणारी, पहिल्याच भेटीत त्याचा हात हातात घेणारी. भाऊंचं कोण बघेल. आपलं जुनं घर तिला आवडेल. निहारच्या मनात विचारांचा मागून विचार येत होता. वाट दिसेल तिकडे तो चालत होता. आपण कुठे चाललो आहोत हे त्याला कळत नव्हते. बराच वेळ निघून गेला आणि मग त्याला घराची आठवण झाली. निहार घरी आला तेव्हा भाऊ आले नव्हते. आपणच चहा करून घ्यावा म्हणून तो किचनकडे वळला. इतक्यात भाऊंची चाहूल लागली. भाऊ, अहो कुठे गेला होतात. काही नाही रे, एका मित्राकडे गेलो होतो. तुला माहीत आहे की त्याची बायको आजारी असते. बिचारा अडचणीत आहे. आता सगळ्यांचीच वय झाली ना. भाऊ चहा घेणार ना तुम्ही सुद्धा. हो हो, टाक थोडा. काही वेळ तसाच शांततेत गेला. निहार, उद्या थोडे पैसे मिळतील का रे. भाऊनी संकोच करत विचारले. ते अधूनमधून निहारकडून पैसे घ्यायचे. भाऊंची पेन्शन होती, पण निहारने ना त्याचा कधी विषय काढला ना. कधी भाऊंना पैसे कशाला पाहिजे म्हणून विचारले. वडिलांना हिशोब विचारणे हे त्याला योग्य वाटत नव्हते. किती हवेत भाऊ. 10,000 दे. फार नको. पगार 1 तारखेला होतो. तेव्हा चालतील का. उद्या बघ ना जरा. त्या मित्राला द्यायचे आहेत. ठीक आहे भाऊ, बघतो काहीतरी. देशपांडेच्या केबिनमधून फडणीस बाहेर आले. निहार 21ला कुठे गेला असेल हे कोड त्यांनाही होतो, पण तो 22 तारखेला सुद्धा लवकरच बाहेर पडला होता. स्टेटमेंट्स काम पूर्ण झालं. देशपांडे ऑफिसच्या बाहेर पडले आणि त्यानं फडणीसांची परवानगी घेतली होती. निहार, आज पुन्हा. हो, नाही बरं वाटत. मूड नाही. प्लीज पाहिजे तर फुल डे रजा टाका, पण जाऊ दे मला. फडणीस, हो नाही. काहीच बोलायच्या आधी तो बाहेर पडला होता. देशपांडेंना म्हणतायत त्याप्रमाणे तो अलीकडे अपसेट असायचा का. पण आपणच इतके आपल्या कामात असतो, दुसरा कसा हे बघायला वेळच मिळत नाही आपल्याला. फडणीसनी तो विचार झटकला आणि कामाला लागले. मृदुला ऑफिसला जायच्या घाईत होती. आज सकाळीच ती गावावरून परत आली होती. नेहमीपेक्षा जरा जास्तच खुश होती. निहारला भेटायचं आणि आपली संमती कळवायची हा विचार तिनं पक्का केला होता.
इतक्यात फोन वाजला. जवळच्या मैत्रिणीचा फोन म्हणून तिला तो टाळता आला नाही. बोल. ऑफिसच्या गडबडीतच बरं सुचतं तुला फोन करायचं. मृदू, तो मुलगा तू परवा म्हणलीस तो तुला आवडला म्हणलीस ते निहार ना? हो, निहार सावंत. त्याचं काय मग? उद्या भेटणार आहे त्याला मी. आता ते शक्य नाही मृदू. पेपर पाहिला नाहीस वाटतं. त्याने आत्महत्या केली काल. काय? कसं शक्य आहे? आज त्याला भेटायचं ठरलं होतं. काय कारण ग? काही कळत नाही. पेपर बघून घे. मृदुलासाठी हा धक्का होता. कशानं गेला असेल निहार? किती चांगला होता तो स्वभावानं आणि आपल्याला आवडलासुद्धा होता. आणि हे असं अचानक? आपण त्याला फारच बोललो. इतकं बोलायचं त्याला आपण तू हे आहेस का म्हणलो. म्हणजे डायरेक्ट त्याच्या पुरुषार्थावरच बोललो. त्याला राग आला असेल, दुःखी झाला असेल. हे तर नाही ना कारण? परवा भेटला तेव्हा तो बावळट वाटला, पण आत्महत्या करेल असं वाटलं नाही. माय गॉड. मग कालच्या दिवसात काय तरी झालं, पण काय कारण? या सज्जनराव बाळासाहेब भोसलेंनी हाक मारली आणि निहार त्याच्या ऑफिसमध्ये गेला. ऑफिसमधून काय रे, माझी चेष्टा करतोस? अरे बाबा, तुझ्यापुढे आम्ही काय आहोत हे तुलाही माहीत आहे. हुशार, सज्जन आणि आदर्श मुलगा. तुला बघूनच माझा बाप मला मारायचा. मला राग काय यायचा माहीत आहे. मी मठ्ठ आहे म्हणून, नाही तर तू इतका हुशार का म्हणून. असं म्हणून बाळासाहेब हसले. अरे बाबा, ते शाळा कॉलेजमधलं जाऊ दे, पण आता तू करोडपती बिल्डर आहेस आणि मी एका कंपनीत कारकून. जाऊ दे रे, ते इतकं काही विशेष नाही. बोल, कसं काय आज इकडं वाट चुकला? वाटबीट नाही चुकलो, येतो की सहजसुद्धा. पण आता मात्र एक काम घेऊन आलो आहे. बोल. बाळ, 1 तारखेपर्यंत 10,000 रुपये देशील मला? थोडी जरुरी होती. बाळासाहेबांनी तिजोरी उघडली, 10,000 रुपये दिले आणि निहारने त्यांना धन्यवाद दिले. निहार, पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, पण त्याचं नात्याने विचारतो तुला. मागेही तू अनेकदा माझ्याकडून पैसे मागितले होतेस आणि ते तू परतही केलेस, पण तरीही मित्र म्हणून विचारतो. हे कशासाठी पैसे हवे आहेत तुला? अरे, भाऊंच्या एका मित्राची बायको सिरियस असते, त्याला भाऊ मदत करत असतात. कोण मित्र? तू बघितलंस त्याला? निदान त्याचं नाव? नाही. भाऊंच्या मित्राला मी कशाला भेटायचं आणि त्याचं नाव मी का विचारायचं? पण भाऊ त्यांच्या पेन्शनमधून का हे पैसे देत नाहीत? घर खर्च तू करतोस असं तू मागे म्हणाला होतास. तुला नेमकं काय म्हणायचं? निहारने रागाने विचारले. हे बघ, मी तुला आधीच सांगितलं, मी मित्र म्हणून बोलतोय, त्यामुळे तू रागावू नकोस. तू जरी 1,00,000 रुपये मागितले असतेस तरी मी तुला ते दिले असते, ते सुद्धा बिनव्याजी. पण तू भोळा वाटतोस मला. स्वतःच्या वडिलांशी डांबरटपणाने वागायचे नाही वागायचं, पण वडिलांनी सुद्धा तसंच वागायला पाहिजे. बाळ थांब, मी तुला स्पष्टच सांगतो. बाळ पुढे बोलत होता आणि निहारच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. कधी राग, कधी अश्रू. त्याला काय बोलावं ते सुचत नव्हते. तो बाळासाहेबांचा निरोप घेऊन उठला आणि मनाच्या विषण्ण अवस्थेतच त्याने टॅक्सीला हात केला. निहारने आत्महत्या केली हे भाऊंना पटत नव्हते. बराच वेळ सोप्यावर ते तसेच विचार करत बसले होते. त्याने लिहून ठेवले होते, माझ्या आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नका. पण हे जरी असले तरी कारण काय? एक माणूस सुखासुखी आपले आयुष्य संपवेल, पण निहार सुखी होता का? ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर होतं त्याला. ऑफिसमधून आला की कसा थकून बसायचा तो. लग्न जमत नव्हतं. मुलींच्या अपेक्षा किती असतात आजकाल. त्यात त्याची आई नसल्याने घरच्या कामाचा लोड. भाऊंची नजर समोर पडलेल्या 10,000 रुपयांच्याकडे गेली आणि ते सरकले. आपलीसुद्धा पैशाची मागणी अधूनमधून असायची. ते सुद्धा त्याच्यावर प्रेशर असावं का? पण आपण मागितले की तो द्यायचा, कुरकुर न करता. पण आपण तरी काय करणार होतो? हे कारण नसणार. इतका तो लेचापेचा नव्हताच.
निहार काल रात्री काय लिहित होता? त्याला डायरी लिहायची सवय होती. त्यात त्याने काही लिहिलं असेल का? भाऊ त्याच्या बेडरूममध्ये गेले. कपाट उघडलं आणि डायरी हातात घेतली. डायरीचं शेवटचं पान त्यांनी उघडलं आणि ते वाचू लागले. 22 एप्रिल अलीकडे काही दिवसात मला फारच नैराश्य असल्यासारखे झाले आहे. हे आयुष्य मला जड वाटू लागले आहे. मनात अनेक प्रश्न येतात, पण त्या प्रश्नांची उत्तरे शोधूनही सापडणार नाहीत हे वास्तव माहीतही आहे. तरीही मन मात्र पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नांच्या पुढे घोळत आहे. देशपांडे, इतका अपमान करूनसुद्धा आपण नोकरी का करत असतो? अजूनही आपले लग्न का ठरत नाही? आपण बावळट आहोत का? आपण हे आहोत का? हे म्हणजे काय? षड म्हणायचे होते तिला. भाऊ अधूनमधून आपल्याकडे पैसे का मागत असतात? त्यांच्या पेन्शनचे पैसे कुठे जातात? भाऊंना आपण कधी का विचारत नाही? आई अचानक का निघून गेली? या प्रश्नांची उत्तरे फक्त एका शब्दात देता येतील. नशीब आज बाळासाहेबांनी हे प्रश्न विचारले तेव्हा मला राग आला. केवळ भाऊंना गरज होती म्हणून न बोलता मी त्यांच्याकडून 10,000 रुपये घेतले आणि निघून आलो. भाऊ डायरी वाचत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. बाळासाहेबांनी सांगितले, भाऊने एक बाई ठेवली आहे. या बाईला एक मुलगा आहे आणि भाऊ त्याचे वडील आहेत. तिची स्वतःची मुलगीसुद्धा आहे. बाप कोणत्या मुलीचा माहीत नाही, पण मुलगा भाऊंचा आहे हे माहीत आहे मला. या गोष्टीची कल्पना तुझ्या आईलासुद्धा असावी, पण तुला काही त्रास नको म्हणून या गोष्टी सांगितल्या नसाव्यात. तिला भरपूर मनस्ताप होत असणार. आपली आई मानसिक घुसमट होऊन गेली आहे असं बाळाला वाटतं. म्हणजे एका परीने भाऊनी आईचा खून केला असं म्हणायचं का? बाळासाहेब बोलत असताना मला कमालीचा राग आला होता. आपल्या वडिलांच्या बद्दल बोलताना या त्रयस्थ माणसाला लाज कशी वाटली नाही असे वाटले. पण तो बोलत होता, ही बाई भाऊंच्याकडे पैसे मागते आणि भाऊ तिला देतात. कधी पेन्शनमधले तर कधी माझ्या पगारातले. म्हणजे बापाचे चोचले मुलगा पुरवतोय. हे तो बोलल्यावर मी अधिक संतापलो होतो. भाऊंच्या मित्राची बायको सिरियस आहे म्हणून भाऊ पैसे मागतायत आणि हा त्यांच्यावर आरोप करतोय. मी त्याला विचारले, हे तुला कुणी सांगितले? आणि तो निर्लज्जपणे म्हणाला, मी रंगेल माणूस आहे हे माहीत आहे तुला. त्या बाईच्या मुलीला फिरवतो आपण. चिकना माल आहे एकदम, हे तो दात विचकून म्हणाला. इतका निर्लज्ज माणूस भाऊंच्यावर आरोप करतोय आणि हे मी ऐकून घेतोय. मी फार काहीही बोललो नाही. घरी आलो. भाऊंना मी 10,000 रुपये दिले. रात्री दोघे झोपलो. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. जेवताना भाऊ म्हणाले, त्यांच्या झोपेच्या गोळ्या संपल्यात. भाऊ रात्री झोपेची गोळी घेतात, त्याशिवाय त्यांना झोप येत नाही. मी अंगावर शर्ट चढवला आणि केमिस्टच्या दुकानात गेलो. अलीकडे मी माझा विश्वास गमावला आहे. माझा निर्णय पक्का आहे. एकाकी आयुष्य मात्र मला जड वाटू लागले आहे. भाऊनी डायरीत शेवटचं पान वाचलं आणि ते मटकन खाली बसले. त्यांच्या डोळ्यातून पाणी गळागळा वाहत होतं आणि इतक्यात फोन वाजला. हॅलो भाऊ, मी प्रदीप बोलतोय. मी पेपरला वाचलं निहारचं. होय रे, फार वाईट वाटलं. बरं ते जाऊ दे भाऊ. भाऊ आज 10,000 रुपये देताय ना? आई विचारत होती. भाऊ फोनवर काहीच बोलत नव्हते. प्रदीप हॅलो हॅलो करत होता आणि भाऊ सुन्नपणे कधी त्या डायरीच्या पानाकडे तर कधी 10,000 रुपयांच्याकडे बघत होते. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.